मागील भागात आपण पाहिले की आई-वडिलांच्या हट्टाखातर अनामिका लग्नास तयार होते. पण ती स्वतःच मुलगा पसंत करते आणि त्याचं नाव व पत्ता देऊन त्यांच्याकडे भेटायला जा बोलते. तिकडे गेल्यावर मुलाचे आई-वडील त्यांना बोलतात की मुलाची पसंती महत्त्वाची आहे. तेव्हा तो काय बोलतो हे पाहून तुम्हाला कळवतो. पण राघवला त्याची आई समजावते. तेव्हा तो तिला भेटायला तयार होतो. ठरलेल्या ठिकाणी दोघांची भेट होते. गुलाबी रंगाचा कुर्ता घातलेली, केस मोकळी सोडलेली अनामिका खूप सुंदर दिसत होती. राघवला ती पाहता क्षणीच आवडते. कॉफी घेत गप्पा झाल्यावर निघण्याचा निरोप घेताना राघव अनामिकाला आपला होकार सांगतो. दोन्ही घरचे खूप खुश होतात. एकमेकांना भेटून पुढची बोलणी करून साखरपुड्याची तारीख फिक्स ठरते. इकडे अनामिका ज्या केसवर काम करत असते त्यात गुन्हेगार असलेल्या व्यक्तीविरोधात अनामिकाला ठोस पुरावा सापडतो आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तिचा होणारा सासरा विक्रमसाठीच असतो. त्याच्या घरी जाऊन ती त्याला तुम्ही गुन्हेगार असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करते. त्यावर ते बोलतात की तू या घरची होणारी सून आहेस. हे जे काही आहे ते मिटवून टाक. साखरपुडा 2 दिवसावर आहे. उगाच आमचे चार चौघात हसे नको. त्यावर अनामिका मला नात्यांपेक्षा न्याय महत्त्वाचा आहे असं सांगते. आणि आता तर एका गुन्हेगार घराण्याची मी सून होणार नाही म्हणून लग्नाला नकारही देते. राघवच्या वडिलांनी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी ज्या निष्पाप आणि निर्दोष व्यक्तीचे घराणे उद्ध्वस्त करून टाकले होते त्याच्या मुलीचे 2 दिवसावर आलेले लग्न मोडलेले असते. या सगळ्याची जाणीव त्याला व्हावी म्हणून अनामिकाने हा कट तर रचला होता. पण राघवचे काय? तो तर नकळतपणे अनामिका मध्ये गुंतला होता. तर बघूया पुढे राघवचे काय होते. कथा इथून पुढे. अनामिका मिस्टर साठेंना घेऊन गेल्यापासून वीणा साठे सोफ्यावर रडत बसल्या होत्या. एवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मिस्टर साठे परत आले म्हणून त्यांनी पळत जाऊन दरवाजा उघडला तर समोर राघवला पाहून त्या रडू लागल्या. राघव, बाबांना अनामिकाने पकडून नेले. आता काय होईल? तुझे बाबा असे काय करतील ह्यावर विश्वास नाही रे बसत. तू सांग अनामिकाला. आई, आधी शांत हो. बस बघू. हे बघ, मला सर्व कळले म्हणूनच मी घरी आलो आहे. मला माहीत होतं की हे कळताच तुझी अवस्था काय होईल. मग सांगणारी तिला सोड म्हणून. चुकले आमचे. आम्ही तिचे स्थळ स्वीकारले आता. लग्नालाही ती नकार देत आहे. काय होऊन बसले राघव? होते ते नव्हते झाले. आई, शांत हो. बाबांनी जे केले ते खरंच अनपेक्षित होते आणि अनामिका आपले काम करत आहे आणि त्यांना गुन्ह्याची शिक्षा व्हायला हवी ना. काय शांत हो? मला काहीच सुचत नाही. तू असे सहज कसे बोलू शकतोस? अरे तुझे बाबा जेलमध्ये राहणार. तुझे लग्न तुटले. काय काय सहन करू? आई, तू शांत बस. मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. बाबांना भेटावंसं नाही वाटत तरी पण जाऊन येतो. मी पण येते. नाही आई, नको. तू त्या अवस्थेत बाबांना नाही पाहू शकणार. मी येईपर्यंत शांत राहा. आपल्याला ह्या सत्याबरोबर जगावे लागणार आहे असे म्हणून राघव पोलीस स्टेशनकडे वळला. साठे आणि साप्ते ना जेलमध्ये ठेवण्यात आले. अनामिका आणि विराज पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले. एवढ्यात समोर राघव दिसला. त्याला पाहताच, राघव, तू इथे? हो, बाबांना काही प्रश्न विचारायचे आहेत म्हणून आलो. काकू बरे आहेत ना? आहे. तिच्यासाठी हे सर्व अनपेक्षित आहे त्यामुळे थोडा धक्का बसला आहे तिला. थँक्यू राघव. कशासाठी?
कशासाठी काय म्हणतोस? तू जे केलंस ते करणे कोणालाही नाही जमणार. न्याय मिळवून देण्यासाठी तू जी मदत केली आहे ना, खरंच हॅट्स ऑफ राघव. आपल्या वडिलांविरुद्ध उभे राहणे सोपे काम नाही. अनामिका, त्यांनी जे केले ते पाहून मी गप्प बसावे एवढे माझे मन निष्ठुर नाही. मी येतो, असे म्हणून राघव निघाला. राघवने पोलीस इन्स्पेक्टरकडून विक्रम साठेंना भेटण्याची परवानगी घेतली आणि तो जेलच्या दिशेने निघाला. आपल्या वडिलांना दुरूनही कैदीच्या कपड्यात त्याने ओळखले. तो त्या जेलच्या जवळ आला. त्याला पाहून विक्रम साठेंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी राघवला पाहत विचारले, तू इथे? आई कशी आहे? त्यांना नजर न मिळवताच तो म्हणाला, काळजी करू नका, मी आहे तिला पाहण्यासाठी. तुम्ही जे केले ना त्यावर विश्वास नाही बसत की तुम्ही माझे बाबा आहात. खूप कष्ट करून व्यवसायाची सुरुवात केली. कशी केली ते आता कळले. मला मुळीच इच्छा नव्हती तुम्हाला भेटण्याची, पण एक ओढ होती मुलगा म्हणून, त्या ओढीने मला खेचून आणले, असे म्हणून डोळे पुसत राघव घरी परतला. अनामिका पोलीस स्टेशनमधून ऑफिसमध्ये आली आणि आपल्या केबिनमध्ये गप्प बसली. हे पाहून विराज म्हणाला, मॅडम काय झालं? एकदम गप्प झालात? काही नाही रे, राघवचे वाईट वाटते. एवढा चांगला मुलगा असून असे सहन करावे लागले. दुसरा कोणी असता तर मदत केली नसती, पण त्याने मोठ्या मनाने सगळे केले. हो मॅडम, खूप कठीण होतं, पण त्यानं केलं. एवढ्यात दरवाजावर हाक ऐकू आली. विराजने पाहिले तर सविता देशमुख हात जोडून उभी होती. अनामिकाला पाहत तिने म्हटले, मॅडम तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आज तुमच्यामुळे माझ्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळाली. त्यांच्यावरचा आरोप खोटा ठरला. माझे बाबा निर्दोष सिद्ध झाले. अनामिकाने तिला पाहत म्हटले, असे नका म्हणू, मी माझे कामच केले आणि सत्य कधी लपून नाही राहत. सविताच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अनामिका भारावून गेली. अनामिकाने साठेच्या घरी जायच्या आधी आपल्या घरी आईबाबांना सगळी गोष्ट कानावर घातली होती की राघवचे स्थळ हा एक तिचा प्लॅन होता साठेंना पकडण्याचा, आणि त्यात राघवनेही मदत केली आहे. हे ऐकून अनामिकाचे आई बाबा दोघेही चकित झाले. अनामिकाच्या आईने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिली होती, ती धुळीस मिळाली होती. राघवच्या आईला मात्र ह्याची खबर नव्हती आणि राघवने ती आईला सांगितली नव्हती. तिला राघवचे लग्न विनाकारण तुटल्याची खंत वाटत होती, पण राघवने अनामिकाचा विचार सोडून द्यावा असे तिला वाटत होते, म्हणून ती त्याला समजवण्यासाठी त्याच्या रूममध्ये गेली. राघव आपल्या रूममध्ये विचार करत गप्प बसला. हे पाहून आईने विचारले, काय झालं राघव, कसला विचार करतोस? बघ मी आणि काय विचारते? कसला विचार करणार आहेस? होते ते नव्हते झाले. त्या मुलीने सून म्हणून न येता आपल्याला इंगा दाखवला. राघव सोडून दे तिचा विचार. पण राघव, मला एक कळत नाही रे. अनामिका आपल्या घरात एकदाच आली, तीही आपल्या आई वडिलांबरोबर, आणि हॉलमधून निघून गेली. मग आमच्या रूममधला व्हिडिओ रेकॉर्डिंग तिच्याकडे कसे पोहोचले? हे ऐकताच राघव म्हणाला, आई जाऊ दे, सोडून दे तो विचार. आपलंच नाणं खोटं, त्यात तिला दोष देऊन काय फायदा? तिने तिचे काम केले तेही खरे आहे, पण 2 दिवसावर साखरपुडा आणि लग्न मोडणे म्हणजे? हे बघ आई, कोणती मुलगी एका गुन्हेगाराच्या मुलाशी लग्न का म्हणून करेल, आणि तीही एक डिटेक्टिव्ह? तू विचारही करू नकोस. मी उमा मावशीला सांगितले तुझ्यासाठी स्थळे पाहण्यासाठी, असे सांगून आई निघून गेली.
स्वतःशी राघव म्हणाला, आई, तुला जर कळले असते की तुमच्या रूममध्ये कॅमेरा मी लपवला होता आणि अनामिकाच्या प्लॅनप्रमाणे लग्नाचं खोटं नाटक केले, हे सत्य तू पचवलं नसतं. त्यामुळे जे गुपित आहे ते गुपितच राहू दे. मिस्टर साठेंची आज कोर्टात हजेरी होती आणि सगळे पुरावे त्यांच्या विरुद्ध असल्याने त्यांना आणि साप्तेंना 10 वर्षांचा कारावास जाहीर केला. कोर्टाचा निर्णय ऐकताना राघव खूप भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातले ते तरळलेले अश्रू अनामिकाने पाहिले. राघवने निकाल ऐकला आणि सरळ कोणालाही न भेटता निघून गेला. रात्रीची जेवणे झाली. अनामिका आपल्या रूममध्ये आली. ती नेहमीप्रमाणे आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यासाठी तिने एअरबड्स आपल्या कानात अडकवली, पण क्षणात तिने गाणं बंद केलं आणि फोन लावला. हा अनामिका बोल. हॅलो राघव, झालं जेवण? हो. काय म्हणत होतीस? आर यू ओके? का असे म्हणालीस? आय नो राघव, कोर्टमध्ये तुझे भरलेले डोळे मी पाहिलेत. तसे काही नाही अनामिका. बाबा हे माझे आदर्श होते, पण त्यांना त्या अवस्थेत पाहून थोडा भावूक झालो, आणखी काही नाही. राघव, खरंच तू खूप मोठं धाडस केलेस. अनामिका, माझे बाबा म्हणून मी एका गुन्हेगाराला पाठीशी नाही घालू शकत आणि जे मी केले त्याची खंतही मला नाही. राघव, तू खूप चांगला माणूस आहेस. माझी कधीही मदत लागली तर माझा मैत्रीचा हात तुझ्यासाठी सदैव असेल, हे विसरू नकोस. काळजी घे. असे म्हणून अनामिकाने फोन ठेवला. फोन ठेवताच राघव स्वतःशी बोलू लागला. माहीत नाही अनामिका, पण तुझा आवाज ऐकला आणि बरे वाटले. जर तुला माझ्याशी मैत्री ठेवण्यात काही अडचण नाही तर. असे म्हणून राघव गप्प झाला. काय असेल त्याच्या गप्प राहण्यामागचे कारण? अना, काय करतेस? काही नाही. आई, सांग, काय म्हणत होतीस? हे बघ, फोटो बघ. कसले फोटो? अगं, मावशीने तुझ्यासाठी स्थळे आणली आहेत. हे ऐकताच अनामिका रागाने म्हणाली, आई, तुला मी किती वेळा सांगितले होते की मला लग्न नाही करायचे, मग ती स्थळं कशाला? काय, लग्न नाही करायचे? अशीच एकटीच राहणार आहेस का? काय एकटी? का तुम्ही आहात की? ते काय? आम्ही किती दिवस तुझ्यावर असू? हे बघ, वेडेपणा करू नकोस. अनामिका आईला समजावत म्हणाली, आई, मला त्या बंधनात नाही अडकायचे. माझे काम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्या बंधनात अडकले की मग संसाराच्या अडचणीत मी अडकणार आणि मला ते नको आहे. काम काम काम. कामाच्या बाहेर पण एक आयुष्य असते. आम्ही पण तुझ्यासाठी काही स्वप्ने पाहिली आहेत, ती तू नाही पूर्ण करणार का? आणि लग्न म्हणजे काही अडचण नाही. 2 जीवांचा एक सुखी प्रवास असतो. हे बघ आई, लग्न केल्यानेच आयुष्य सुखी होते हे चुकीचे आहे आणि मी लग्न करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख आहे. असे म्हणून अनामिका निघून गेली. अनामिकाच्या आईने डोक्याला हात लावला आणि म्हणू लागले, देवा, काय रे हे काय आहे? काय आहे हिच्या नशिबी? तूच बघ रे बाबा. त्या काळ्या दगडावरची रेष पुसून टाक. तिथे राघवच्या घरी राघवच्या आईला तिच्या बहिणीचा फोन आला. हॅलो वीणा. हा बोल. वीणा, तू मला राघवबद्दल स्थळे पाहायला सांगितली होतीस ना? राघवच्या आईने उत्साहित होत विचारले. हो, मिळालं का? थोडं गंभीर होत. नाही, खोटं नाही सांगणार, पण कठीण वाटतंय वीणा. पण का? असे का म्हणतेस? अगं, लोकांचं असं म्हणणं आहे की ज्याचा बाप तुरुंगात शिक्षा भोगतो त्या घरची सून म्हणून आम्ही आमची मुलगी कशी देऊ?
काय अगं, पण ह्यात राघवचा काय दोष? त्याने तर असे काही केले नाही. तो स्वभावाने किती चांगला आहे. मान्य आहे वीणा, आपल्या राघवला कोणीच नावं ठेवू शकत नाही. पण लग्न घरदार पाहून करतात. रडवेल्या सुरात वीणा म्हणाल्या, म्हणजे आपल्या राघवचे लग्न? काय सांगू, माफ कर, वाईट बोलते, पण भाऊजींनी जे केले त्यात एकाचा बळी गेला. ही गोष्ट लोक विसरू शकत नाहीत आणि आपल्या कर्माची फळे मात्र त्यांच्या कर्माची फळे मात्र आपल्या राघवला भोगावी लागणार. असे म्हणून फोन ठेवला. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत वीणा देवाला हात जोडत म्हणाल्या, देवा, माझ्या सोन्यासारख्या राघवच्या नशिबी काय लिहिलंस आहे तुलाच माहीत. अनामिकाच्या नशिबी स्थळे आहेत, पण तिला लग्न नाही करायचे आणि इथे राघवच्या न केलेल्या चुकीमुळे स्थळे नाकारत आहेत. काय असेल दोघांचं नशीब. संध्याकाळी 4ची वेळ. कॅफे शॉपमध्ये राघव कोणाची तरी वाट पाहत बसला होता. एवढ्यात त्याची नजर पडली. तो उठून उभा राहिला. त्याला पाहत ती म्हणाली, बस बस राघव, उभा वगैरे झालास का झालास? काही नाही ग, सहज. बरं बोल. काय बोलू? तूच तर मेसेज केला होतास की भेटायचे आहे म्हणून. काही बोलायचे आहे. हो अनामिका, सॉरी. म्हणजे मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना? अरे नाही, आपण मित्र आहोत, मग डिस्टर्ब वगैरे काही नाही. तसेही नवीन केस नाही आली, त्यामुळे आम्ही फ्री आहोत. ओके ओके. काकू कशा आहेत? आहे बरी आता. काय? जे सत्य आहे ते स्वीकारल्याशिवाय काही पर्याय नाही. हो रे, तेही आहेच. सोड तो विषय. बोल, काय म्हणत होतास? एका गुन्हेगाराचा मुलगा असून सुद्धा मला तू तुझा मित्र मानतेस, हे माझ्यासाठी खूप आहे. 1 मिनिट, हे तू काय बोलतोयस? मी इथे कुठल्याही गुन्हेगाराच्या मुलाला भेटायला आलेली नाही, तर माझ्या मित्राला भेटायला आली आहे, जो मनाने खूप चांगला माणूस आहे. त्यामुळे हा मनातला विचार काढून टाक. थँक्यू अनामिका, थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल. नाहीतर लोक मला आता एका आरोपीच्या मुलाच्या नजरेने पाहतात. खूप वाईट वाटतं. मी काही केलं नसताना त्यांच्या नजरा काळजात लागतात. हे बघ, इमोशनल होऊ नकोस. लोकांचे काय रे, लोक 1000 बोलतील. तू कसा आहेस तुला माहीत आहे ना. मग झालं. बोल, काय बोलायचे होते? अनामिका, एक चांगला माणूस म्हणून माझी प्रतिमा तुझ्या मनात आहे, तर मला तुझ्या आयुष्यात जन्मभरासाठी जागा देशील? काय? हे काय बोलतोस तू राघव? अनामिका, प्लॅन दरम्यान आपण भेटत होतो. मला तुझा सहवास आवडला, पण माझ्या मनात तुझी जागा तू पक्की त्या दिवशी केलीस, जेव्हा माझ्या डोळ्यातले अश्रू तुला दिसले आणि काळजीपोटी तू फोन केलास. तुला खरं सांगू, त्यावेळी मला एकटं एकटंच वाटत होतं. तुझा आवाज ऐकावा असे वाटत होतं आणि तुझा फोन आला. फोनवर बोलून खरंच बरं वाटलं. तेव्हा कळले की मी तुझ्यावर प्रेम करू लागलो. हे सर्व ऐकून अनामिका त्याला पाहत राहिली. तिला कळेना की काय म्हणावे. ती गप्प उठून निघून गेली आणि राघव तिला फक्त पाहतच राहिला. अनामिका घरी परतली. आपल्या रूममध्ये गप्प बसली. तिला हे सर्व राघवकडून अपेक्षित नव्हते, त्यामुळे ती थोडी बेचैन झाली. तिथे राघवही आपण अनामिकाला उगीच विचारले, तिला काय वाटलं असेल याचा विचार करत होता. आपण तिला विचारून काही चूक तर नाही ना केली, या विचारातच त्याची रात्र निघून गेली. सकाळी उठून त्याने पहिलं अनामिकाला सॉरी म्हणून मेसेज केला. अनामिकाने त्यावर उत्तर म्हणून मला तुला संध्याकाळी भेटायचे आहे असे सांगितले. अनामिकाचे हे उत्तर पाहून राघवला थोडेसे हायसे वाटले. संध्याकाळी सांगितलेल्या ठिकाणी राघव जरा लवकरच पोहोचला आणि तो अनामिकाची वाट पाहू लागला.
एवढ्यात अनामिका येताना त्याला दिसली. अनामिका येऊन त्याच्या समोर बसली. तसं त्याने तिच्या नजरेस नजर न मिळवता सॉरी म्हटले. त्यावर ती म्हणाली, सॉरी कशाला? तू काही वाईट काम नाही केलंस. सॉरी कशाला म्हणतोस? तसे नव्हे अनामिका, मी तुला अचानक असे विचारले. तुला ते कसे तरी वाटले असेल. मला माहिती आहे माझे विचारणे योग्य नव्हते, कारण एका गुन्हेगाराचा मुलगा असे तुला कसे काय विचारतो आहे. तरी पण तू म्हणाली होतीस ना की माणूस म्हणून मी चांगला आहे. मला असे वाटले की तुलाही मी आवडतो, म्हणून मी तुला विचारले. हे बघ राघव, मी तुला पाहिले हे सांगितले आहे. तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. नाहीतर आपल्या पहिल्या भेटीत मी सांगितलेल्या प्लॅनला तो होकार दिला नसतास. परक्याला न्याय देण्यासाठी आपल्याच माणसांविरुद्ध उभे राहणे सोपे नसते राघव. तू जे केलंस ते खूप अवघड होतं, पण कसलाही विचार न करता तू न्याय दिलास. हाच तर तुझा स्वभाव खूप चांगला आहे आणि मला तो स्वभाव खूप आवडतो. म्हणूनच मी तुला मित्र म्हणून मनाने स्वीकारले आहे. तुझ्यासारखा मित्र सोबत असेल तर खरंच एक सकारात्मक ऊर्जा बाजूला असते. हे ऐकून अलगद हसू राघवच्या चेहऱ्यावर पसरले. ते पाहून अनामिकाने विचारले, काय झालं? हसलास का? काही नाही. माझी एवढी स्तुती एका डिटेक्टिव्हच्या तोंडून ऐकून भारावून गेलो. बाकी काही नाही. मी काही खोटं नाही बोलत. आणि डिटेक्टिव्हच्या तोंडून म्हणून काय त्यांना मन नसते काय? तसे नव्हे अनामिका, तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. बोल तू. तू काही म्हणत होतीस. हा राघव, तू खूप चांगला माणूस आहे. तुझ्यासारखा जीवनसाथी लाभणे ही खरंच भाग्याची गोष्ट आहे आणि तू आपल्या साथीला नेहमी सुखात ठेवशील ह्यात तीळ मात्र शंका नाही. पण माझा तुला नकार आहे. हे बघ, तू असे समजू नको की तू एका गुन्हेगाराचा मुलगा म्हणून मी तुला नकार देते. पण मी कधीही तुला त्या नजरेने नाही पाहिले आणि मुळात मला लग्नच करायचे नाही. माझ्या कामातच मला खूप सुख मिळते. त्यामुळे माझा तुला नकार आहे. पण एक मित्र म्हणून मी सदैव तुझ्या पाठीशी असणार. तुझ्या भावी आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा देते. माझ्या शुभेच्छा. येते मी. असे म्हणून अनामिका निघून गेली आणि राघव तिला पाहत राहिला. त्याच्या डोळ्यातले अश्रू त्याच्या प्रेमाच्या अधुऱ्या कहाणीची वेदना सांगत होत्या. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा, बोधकथा ऐकण्यासाठी आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.